हॅलो डिअर स्टुडंट्स, विजेता बॅच 2024-25 चं जे आपण चॅलेंज सुरू केलेलं आहे त्याच्या 7th वीकचं चॅलेंज तुम्हा सर्वांचं कंप्लीट होत आलेलं असेलच. नाही आलेलं अजूनही काय सांगताय? अजून तुम्ही सुरुवात नाही केली का? वाट बघताय माझ्या व्हिडिओची की मॅम कधी व्हिडिओ बनवतील, कधी टार्गेट देतील, मग आम्ही त्या टार्गेटनुसार काम करणार. वी आर टोटली डिपेंडेंट ऑन यू असे काही मला मेसेजेस वगैरे आलेले होते. मॅम टार्गेट. अरे बाळांनो, आपण ऍक्च्युली हा जो वीक मी मुद्दामून थोडासा पॉज, ऍक्च्युली हा व्हिडिओ देखील करायचं खरं तर माझ्या मनात नव्हतं. म्हटलं चला बघू तरी काय करतायत मुलं ह्या आठवड्यामध्ये, पण अगदीच तुम्हाला असं सोडणं पण मला बरोबर वाटत नव्हतं, म्हणून आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. बाळांनो, आपण 10वीला आहोत आणि ह्या लेवलला एक प्रकारची मॅच्युरिटी तुमच्यामध्ये असणं हे अपेक्षित आहे. आणि ठीक आहे, मी ह्या वीक मधले चॅलेंजेस यासाठी दिले नाहीत कारण मला बघायचं होतं की मी जर चॅलेंज दिलं नाही तर तुम्ही स्वतःहून अभ्यास करत आहात का माझ्या कमांड्सची वाट बघत बसता आहात. दोन प्रकारची मुलं आता इथं असतील व्हिडिओ बघणाऱ्यात. एक कॅटेगरी अशी असेल की आधीच्या पॅटर्न्सनुसार जे ह्या वीकच्या कामाला देखील लागलेले आहेत, आणि दुसरी कॅटेगरी अशी असेल की जे अजूनही मॅम कधी मेसेज करतील, मॅम कधी व्हिडिओ पाठवतील आणि मग मी अभ्यास करेन, अशी कॅटेगरी. आता चला मला कमेंट करून सांगायचं प्रत्येकानं की तुम्ही ह्या दोनपैकी कोणत्या कॅटेगरीत पडता. तुम्ही स्वतःचा आधीच्या आपल्या पॅटर्ननुसार, आपला आधीचा पॅटर्न काय होता, प्रत्येक वीकमध्ये आपण एक चॅप्टर कंप्लीट करत गेलो. नंतर गेल्या वीकपासून आपण थोडासा रिगरस अभ्यास सुरू केला. त्याच्यामध्ये आपण 2 चॅप्टर किंवा 1.5 चॅप्टर जरी तुमच्याच्यानं झाला असेल केमिकल रिॲक्शनचा आणि एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटचा, तरी मला समाधान आहे. त्यातला थोडासा पार्ट एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटचा जर काही राहिला असेल तर तो तुम्ही या आठवड्यामध्ये करणं अपेक्षित होतं. आणि मग पुढचा चॅप्टर सायन्स 1चा अगेन तुम्ही स्टार्ट करणं खरं तर अपेक्षित होतं. आता मला खरं कमेंट करून सांगायचं कोणी कोणत्या स्टुडंट्सनी ह्या पॅटर्नला फॉलो करत जरी माझे मेसेज आले नाहीत, जरी माझा व्हिडिओ आला नाही, तरी सुद्धा किती स्टुडंट्सनी पुढच्या वीकचं टार्गेट स्वतःलाच दिलंय आणि स्वतःच काम करू लागलेले आहेत, आणि किती जण माझी वाट बघत आहेत. मला पटकन कमेंट करून सांगायचं. सो बाळांनो, असं करू नका. थोडीशी एक सिरियसनेस आपल्याला ह्या ऍक्टिव्हिटी मधून तुमच्यामध्ये क्रिएट करायचं आहे, म्हणून हे चॅलेंज तुम्हाला देत आहे. बरोबर? सो बघा ह्या आठवड्यामध्ये तुम्ही काय करणं अपेक्षित होतं, कारण अजूनही आजचा आणि उद्याचा दिवस आपल्याकडे आहेत. सो ह्या 2 दिवसात ज्यांनी कोणी अजून कामाला सुरुवात केलेली नाही त्यांनी तो बॅकलॉग थोडासा भरून काढायचा प्रयत्न करा. नाही निघाला भरून तरी हा पार्ट तसाच ठेवा. आपल्याकडे एक बफर पिरियड असणार आहे. आनंदाची न्यूज अशी आहे की ह्या टाइम टेबल प्रमाणे मी जे प्लॅनिंग तुम्हाला देत आहे त्यामध्ये मी 15 दिवसांचा बफर झोन तुमच्यासाठी ठेवलेला आहे. बफर झोन म्हणजे काय की राखीव दिवस आहेत ते. पुढचे ते कधीचे आहेत ते मी आज सांगेनच तुम्हाला पुढे. हे राखीव 15 दिवस असा अदलामधला कुठला तरी राहिलेला पार्ट असतो. कधी एखाद्या आठवड्यात आपल्याला त्या शेड्यूल प्रमाणे काम करणं तुम्हाला जमतच नाही, काहीतरी अचानक काम एक्स्ट्रा लागतं, कंप्लीशन येतं, काहींच्या एक्झाम्स असतात, आणि मग त्या वीकचं टार्गेट कंप्लीट करणं आपल्याकडून इच्छा असून सुद्धा राहून जातं. सो तो पार्ट जरी राहिला तरी हरकत नाही, तो तसाच ठेवायचा त्या वेळेस, आणि नंतर आपल्याला जे 15 दिवस बफर पिरियड मिळणार आहे त्या पिरियडमध्ये तो राहिलेला पार्ट कंप्लीट करून ठेवायचा आहे की नाही. आनंदाची बातमी. अरे खूप मी तुमच्यासाठी विचार करते. आता तुम्ही म्हणाल विचार करून काय करायचंय? नोट्स द्या, पेपर द्या, टेस्ट द्या, हे द्या ते द्या. तर नोट्सचं काम देखील तुमचं चालू आहेच. ऑलरेडी 2 चॅप्टरच्या नोट्स ह्या आठवड्यात मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. मिळालं नसतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, ती यूज करा, आणि त्या चॅप्टरच्या नोट्स तुम्हाला मिळतील आपल्या वेबसाईटवरती, किंवा डिरेक्टली तुम्ही akshataKirpekar.com या वेबसाईटला जाऊन तुम्ही ते सर्च करू शकता. सो मी ते पण काम करत आहे. इथे व्हिडिओचं पण चालू आहे आपलं. ठीक आहे. आणि नंतर दिवाळीच्या दरम्यान तुमच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज देखील आहे. सो ते त्यावेळेस मी रिव्हील करेन. आता या वीकचं
स्केड्यूल तुम्ही काय करणं अपेक्षित होतं, कुणी कुणी ते केलंय कंप्लीट, कुणाचं राहिलंय, तो पार्ट बघूयात. 7th वीक तुमचा 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर, आज 4 तारीख आहे, परवा दिवशी आपलं वीक संपणार आहे. या याच्यामध्ये तुम्ही इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि टुवर्ड्स ग्रीन एनर्जी हा जो पार्ट आहे, किंवा इथे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट जर तुमचा झाला असेल तर मग तुमचा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, इथं 2 मी ऍक्च्युली तुम्हाला दिलेले आहेत. गेल्या आठवड्यात आपण 2 चॅप्टर सुरुवात करायला घेतले होते, होय की नाही. एक होता इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि दुसरा होता एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आता त्यापैकी तुमचा जो काही राहिला असेल तो तुम्ही या वीकमध्ये कंप्लीट करणं खरं तर अपेक्षित आहे. तर मी इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट दिलंय, ज्यांचा हा झाला असेल त्यांनी एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट करा. सो त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं स्केड्यूल इथं चेंज करू शकता. जसं की तुम्ही डे 1ला त्यानंतर 30, 1 आणि 2 ऑक्टोबरला तुम्ही इलेक्ट्रिक करंट जर राहिला असेल तर, किंवा तो जर झाला असेल आणि एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट राहिला असेल तर तुम्ही तो इथं घ्या. हे फ्लेक्झिबल, तुम्ही तुमच्यानुसार मी एक आराखडा दिलाय. यू कॅन मेक चेंजेस इन टू इट ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. आणि नंतर ग्रीन एनर्जी 4, 5, 3 आणि 4 ऑक्टोबरला तुम्ही ग्रीन एनर्जी, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आता सोपं आहे, त्याची एक खरं तर टेक्निक आहे. त्याच्यामध्ये ना एकच आराखडा असा आहे, तो एकदा तुम्हाला आला की तुम्हाला प्रत्येक प्रकारचे पॉवर प्लांट्स बद्दल लिहिता येतं. त्यामुळे ह्या चॅप्टरला 2 दिवसापेक्षा जास्त दिवस लागतच नाहीत. त्यानंतर शनिवारी म्हणजे उद्या आपली ह्याच्यावरची टेस्ट होईल आणि मग 6 ऑक्टोबरला ह्याच्यावरचं लाईव्ह डाऊट सेशन. सो इथं तुम्ही तुमच्या फ्लेक्झिबल ह्याच्यानुसार ते रिस्केड्युलिंग करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर वीक आता हे तुम्ही म्हणाल दर वीकला तुम्ही देत होतात, मी आता मुद्दाम म्हणून एकत्रच देऊन ठेवत आहे. अगदी शेवटपर्यंतचं टाइम टेबल मी आज तुमच्यासोबत देणार आहे. दर वीक मध्ये आता जसं मी इथं बाजूला सरकेन, तुम्हाला हे स्केड्यूल देताना स्क्रीनशॉट करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये, त्या वीकचं हे स्केड्यूल लिहून घ्या, किंवा एवढं जरी लिहिलं तरी चालेल. वीक 8ला 7 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर मध्ये आपल्याला हे 2 चॅप्टर करायचे आहेत. सो एवढं जरी तुम्ही लिहून घेतलं आणि मग आठवडाभर तुमच्या पेसने, तुमच्या गतीने तुम्ही ते 2 चॅप्टर्स कसेही कव्हर केलेत तरी माझी काही हरकत नाही. आपलं टार्गेट फक्त आहे की त्या आठवड्यात एवढं काम आपलं झालं पाहिजे. गॉट इट. सो 8th वीक 7 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर मध्ये आपण हीट आणि क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स हा चॅप्टर सुरू करणार आहोत. हे 2 चॅप्टर्स होतील. त्याच्यासाठीचं अंदाजे टाइम टेबल हे ह्या पद्धतीनं असेल. 7, 8, 2 तारखेला तुम्ही हीट, अगेन हीट चॅप्टर तसा खूपच छोटा आहे आणि सोपा आहे. येऊन जाऊन 2-3 कन्सेप्ट आहेत, एक लॅटेंट हीट वाली, एक अॅनोमॅलस बिहेवियर वाली आणि हीट एक्सचेंज वाली. त्याचे न्यूमरिकल्सवर मात्र तुम्ही थोडासा वेळ घाला. ज्यांना हीटचे न्यूमरिकल जमणार नसतील त्यांनी तो बाजूला सोडला तरी सुद्धा चालेल, त्याच्यावरती फार वेळ नाही दिला तरी हरकत नाही. थिअरीचा पार्ट मात्र कंप्लीट करा आणि थिअरीसाठी तुम्हाला 2 दिवस हे मोर दॅन सफिशियंट आहेत. नंतर ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी मग 9, 10, 11 3 दिवस भरपूर अगदी आरामात तुम्ही हे करू शकता हा चॅप्टर कंप्लीट. आणि मग टेस्ट आणि लाईव्ह सेशन हे 7 ते 13 पर्यंतचं आपलं शेड्यूल झालं. त्यानंतर 14 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर तुम्ही वीक 9 मध्ये एकच चॅप्टर करणार आहात. का करणार आहात? बिकॉज त्या दरम्यान तुमच्या एक्झाम्स असू शकतात असं एक माझा अंदाज होता. आता अगेन जर समजा कुणाचे ह्या वीक मध्ये एक्झाम्स असतील, 7 ऑक्टोबर पासून 13 ऑक्टोबर पर्यंत जर तुमच्या एक्झाम्स असतात, आता कारण प्रत्येकाच्या एक्झामचा पिरियड वेगळा असतो, होय की नाही. मग ह्या वेळेत तुम्ही काय करायचं, समजा एक्झाम्स असतील तर ह्याच्यात एखादाच करा आणि ह्यातला जो दुसरा उरतोय तो नेक्स्ट वीक साठी घ्या. मग आता इथं मी अंदाजे एक हा टाइम स्पॅन असा कन्सिडर केला की जेव्हा तुमच्या एक्झाम्स असू शकतात, मग तिथे जास्त काही नाही, 2 धडे करायची गरज नाही. रिफ्रॅक्शन करायचा. रिफ्रॅक्शन यासाठी करायचा कारण तो 9वीतल्या रिफ्लेक्शन ह्या चॅप्टरशी सिमिलॅरिटी असणारा आहे. सो 9वी मध्ये आपण जे रिफ्लेक्शन शिकलोय त्यातला ऑलमोस्ट 50% भाग या रिफ्रॅक्शन चॅप्टर मध्ये येतो. सॉरी, लेन्सेस मध्ये. खरं तर रिफ्रॅक्शन मध्ये पण काही पार्ट त्याचा येतो. रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन ह्या 2 कन्सेप्ट एकसारख्या असल्यामुळे लेन्सेस आणि मिरर मध्ये मात्र खूप सिमिलॅरिटी आहे. जेव्हा तुम्ही लेन्स चॅप्टर शिकाल तेव्हा तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल. सो ह्या वीक मध्ये तुम्ही रिफ्रॅक्शन करा.
किंवा उलट केलं तरी चालेल. अगेन तुम्ही तुमचं शफलिंग करू शकता, त्यात माझा काहीच प्रॉब्लेम नाही. या वीक मधलं 14, 15 आणि 16 ऑक्टोबरला तुम्ही रिफ्रॅक्शन कराल, नंतर 17, 18ला रिव्हिजन कराल. मग ह्या रिव्हिजनच्या पिरियडमध्ये अगेन तुमचे आधीचे चॅप्टर जर कोणतं राहिला असेल तर तुम्ही त्यात इन्क्लूड करू शकता. बरोबर, म्हणजे हा इथं परत तुम्हाला 2 बफर डेज मिळालेत रिव्हिजनसाठी, आणि मग टेस्ट आणि लाईव्ह सेशन्स हे होतीलच. ह्या 2 दिवसांचा वाईजली वापर करा. म्हणजे असे मी सलग तुम्हाला दिलेले नाहीयेत. मध्ये मध्ये तुम्हाला जर श्वास घ्यायला वेळ दिलेला आहे की जेणेकरून तुम्ही थोडासा अभ्यास, शाळेचा होमवर्क, बाकीचे सगळे कामांच्या सोबत हे देखील हसत खेळत कोणत्याही प्रकारचं स्ट्रेस न घेता हे काम करू शकाल. त्यानंतर वीक 10 आपला 21 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर मायक्रोबायोलॉजीचा चॅप्टर तुम्हाला करायचा आहे, एकच करायचा आहे. अगेन इथं पण तुम्हाला 2 दिवस मी रिव्हिजनसाठी दिलेत. तुम्ही ह्यांचा वापर तुमच्या पद्धतीनं करू शकता. 3 दिवस दिलेत, 4 दिवस लागले तरी हरकत. आणि मायक्रोबायोलॉजी काही खूप अवघड, त्यात फक्त येऊन जाऊन मायक्रोबची नावं आहेत ती तेवढी तुम्हाला लक्षात ठेवली की बाकी काही सुद्धा अवघड नाहीये त्याच्यात. मायक्रोबची नावं कशी लक्षात ठेवायची मी तुम्हाला त्या वेळेस सांगेनच. सो आत्तापासून त्याचं टेन्शन घेऊ नका. हे झालं. त्यानंतर 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर हा एक अखंड आठवडा आपल्याला सुट्टी आहे. दिवाळी आहे तेव्हा. दिवाळीच्या वेळेस तर अभ्यास नाहीच करायचा आहे. वर्षातून एकदा सण येतो बाबा, आपला मोठा सण आहे की नाही. सो तेव्हा जे खूपच अभ्यास करू इच्छित असतात ते रिव्हिजन करू शकतात. जे एन्जॉय करणार असतील दिवाळीचे, कारण माइंडला रिफ्रेश होणं पण गरजेचं, नुसता अभ्यास 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 नाही. मी एवढी पण क्रूर नाही की तुम्हाला 24 तास घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं अभ्यास करा असं अजिबात म्हणणार नाही. माझीही मुलगी 10वीला आहे ह्या वर्षी. सो मी तिला देखील कसलंच बर्डन देत नाही की बाई तुला असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे. तुला काय करायचं ती कर. मला ती सांगते, सगळ्या माझ्या क्लासमधल्या शाळेतल्या मुली म्हणतात तुझी मम्मा किती कूल आहे रे, तुला अभ्यासच कर म्हणत नाही, तर सगळ्यांच्या मम्मा नुसत्या अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर असं मागे लागलेल्या असतात. आणि तुझ्या आई काहीच कसं बोलत नाही तुला, कारण करतात, सिन्सिअर असतात, करतात. सगळ्यांना आपल्या एक काळजी असतेच ना फ्युचरची, जशी तुम्हाला आहे तशीच. सो ही सुट्टी आहे, एन्जॉय करायची, अभ्यास नाही करायचा आहे. त्यानंतर वीक 11 आपला सुरू होईल 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत. आणि तेव्हा मग आपण लेन्सेस हा एक थोडासा मोठा चॅप्टर आणि सोशल हेल्थ हा थोडासा छोटा चॅप्टर, अशा दोघांचं कॉम्बिनेशन. अजून तो दिवाळीचा एक हे असतो ना, एक फ्लो असतो, त्याच्यातून अभ्यासामध्ये याला थोडासा वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला एक थोडा मोठा आणि एक थोडासा छोटा असा चॅप्टर ह्या वीकच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला दिलेला आहे. 4, 5, 6 नोव्हेंबरला लेन्सेस, 7, 8 नोव्हेंबरला सोशल हेल्थ. सोशल हेल्थ मी असं बसलात एका दिवसाला सुद्धा होईल चॅप्टर खरं तर, बट चला तुम्ही हळूहळू करा, 2 दिवसात करा. त्यानंतर वीक 12, 11 ते 17 नोव्हेंबर अगेन एकच चॅप्टर घ्यायचा, मोठा आहे तसा, आणि उगाचच घाबरतात मुलं त्याला. खरं तर 1 शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितलात माझे मेटॅलर्जीवरचे तर तुम्हाला तो चॅप्टर 1 तासामध्येच कळून जाईल. बट स्टील आपण तो हळूहळू घेऊयात, डोंट वरी. 1 वीक मध्ये आपण हा अखंड मेटॅलर्जी करणार आहोत. त्यानंतर वीक 13, 18 ते 24 नोव्हेंबर फक्त बायोटेक्नॉलॉजी. अगेन इथं देखील आपण एकच चॅप्टर करणार आहोत. आता ज्यांचे जसे जसे काहींना काही चॅप्टर सोपे वाटतात, काहींना काही चॅप्टर अवघड वाटतात. सो तुम्ही अगेन ह्या शेड्यूलमध्ये तुमच्या सोप्या आणि अवघड याचे जे काही तुमची लेवल असेल, डिफिकल्टी लेवल, त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये प्लस मायनस चेंजेस करू शकता. त्यानंतर वीक 14 आहे 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर कार्बन कंपाऊंड्स घेतोय आपण. त्यानंतर 15व्या वीक मध्ये 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर डिझास्टर मॅनेजमेंट आणि स्पेस मिशन हे 2 चॅप्टर घेतोय आपण. आणि नंतर 9 ते 15 डिसेंबर मध्ये सोशल हेल्थ. असा रीतीनं 15 डिसेंबर पर्यंत आपला पूर्ण सिलेबस संपणार आहे. अगदी आरामात हसत खेळत संपणार आहे. आणि जे मी तुम्हाला बफर डेज बोललेले होते 15 डिसेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत 16 दिवस किंवा 15 दिवस धरा, 15 तारखेचा गेला, आपल्याला 15 ते 16 दिवस बफर डेज मिळत आहेत की ज्याच्यामध्ये काही तुमचा छोटा मोठा पार्ट उरलेला असेल तो तुम्ही कंप्लीट करणार आहात.
रिव्हिजन करणं, ज्यांचा झालाय अगदी व्यवस्थित झालाय पहिल्यापासून स्केड्यूल, अगदी ज्यांनी काय म्हणतात इमाने इतबारे रिलिजियसली फॉलो केलेलं आहे, ती मुलं इथं रिव्हिजन करतील. ज्यांचा काही पार्ट राहिलाय ते इथं तो पार्ट कव्हर करतील. ज्यांचं सगळं झालेलं आहे मग ते मात्र 1 जानेवारीपासून आपण पेपर सॉल्व्ह करायला घेणार आहोत. दररोज एक पेपर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. सो 1 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत आपण हे पेपर सॉल्व्हिंग करू. परत फेब्रुवारी आली मग तेव्हा तुमचे बोर्डचे प्रॅक्टिकल्स वगैरे तोपर्यंत सुरू झालेले असतील, तर तुम्ही त्या गडबडीत असाल. त्यामुळे आपल्याला भरपूर सफिशियंट वेळ मिळतो सगळ्याच गोष्टी करायला. मग पेपर सॉल्व्हिंग झाले, PYQs तेव्हा येतील, अजून आपले डिस्कशन्स होतील. सो हे सगळं त्या स्केड्यूलनुसार मी त्या वेळेस तुम्हाला सांगत जाईल. सो आता टोटल आपलं 16 वीकचं स्केड्यूल मी तुम्हाला आज शेअर केलंय. कॅलेंडर घ्यायचं, कॅलेंडरमध्ये त्या वीकमध्ये तुम्ही काय काय चॅप्टर मी आता सांगितलेत ते नोट डाऊन करून ठेवायचे आणि त्या पद्धतीनं इथून पुढं कामाला लागायचं. कुणीही माझ्या मेसेजची, माझ्या व्हिडिओची आता वाट बघायचं कारण नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला पूर्ण वर्षाचं काम अलॉट करून दिलेलं आहे. वीक वाईज तुम्ही ते त्या पद्धतीनं सॉल्व्ह करणार. आपला रविवारचा डाऊट सेशन मात्र त्या वीकच्या स्केड्यूल प्रमाणे जो दरवेळेस होतो तो त्या वेळेस होईलच. टेस्ट नोट्स तुम्हाला लगेचच मिळतील. आता मला सध्या जसं मी तुम्हाला लास्ट टाइम बोललेले होते एक हेल्पिंग हँड मिळालेला आहे, त्यामुळे थोडंसं आता काम आपलं फास्ट होईल. ठीक आहे. सो सगळं तुम्हाला वेळच्या वेळी देत आहे. छान अभ्यास करायचा आणि छान एकदम काय म्हणतो लेट्स क्रॅक इट, बोर्ड एक्झाम अशी क्रॅक करायची आहे आपल्याला, हो ना. सो चला इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल गुड बाय, ऑल द बेस्ट.